नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका परत ब्लॉगवर. सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा ब्लॉग काही जास्त स्पेशल नाही, पण गुढीपाडव्यानिमित्त माझ्यासाठी खूप तो स्पेशल आहे. पण नॉर्मल दिवस आहे, पण त्यामागची फिलिंग थोडीशी वेगळी आहे. खाली जाऊन बोलूया लिफ्टमध्ये मी आता. सकाळपासून धावपळ होते, सकाळपासून. मी थोड्या वेळापूर्वीच पूर्ण पार्किंग धुवून घेतलं आहे आणि आता बाहेर निघलोय पूजेचं सामान घ्यायला आवरून वगैरे. कारण आमच्या घरी आज एक छोटीशी नवीन घरामध्ये छोटीशी पूजा ठेवलेली आहे आणि नेक्स्ट मंथमध्ये मे बी आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट होणार आहोत. तर आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एक साधी घरात घरगुती पूजा करतो आणि खरं सांगायचं तर स्वतःचं घर असणं ही फिलिंग वेगळीच असते. आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने, मित्रांच्या कृपेने त्या घरामध्ये पहिलं पाऊल टाकताना जी भावना येते ना, ती शब्द सांगता येत नाही मला सध्या. हा व्लॉग सध्या फक्त पूजा दाखवण्यासाठी नाही आहे, तर त्या फिलिंगसाठी आहे. आणि हो, पूर्ण घराचं एक प्रॉपर डिटेल व्लॉग मी लवकरच बनवणार आहे, ज्यात सगळं दाखवेन, फुल टूर प्लॅनिंग वगैरे सगळं. पण आता सध्या हा एक फक्त सिम्पल दिवस आहे. आपण घरी जाऊ, पूजा करू आणि हा छोटासा मोमेंट कॅप्चर करू, जो की परत आयुष्यभर आठवणीत राहील. आणि तर चला, आजचा छोटा पण खास प्रवास सुरू करूया. या नवीन वर्ष, नवीन घर आणि घरातली पहिली पूजा. सो हा थोडासा ब्लॉग खास असणार आहे. पूजेला जे सामान लागतं ते मला कलेक्ट करायचं आहे, ते मला घेऊन यायचं आहे. आणि नवीन घरामध्ये पूजेसाठी तयारी पण करायची. घरासाठी तर सामान वगैरे आणू. आता फक्त फळं राहिले, फळं घेऊ आणि मग पूजा मांडायला जाऊ डायरेक्ट. ही सकाळी धुतलेली पूर्ण पार्किंग. भरपूर काम बाकी तसं. चांगल्या मुहूर्तावर पूजा केली पाहिजे म्हणून आज पूजा करून घेतोय. वडिलांचा फोन आला होता की थोडंसं सामान बाकी आहे घरी, तर परत घरी जायचंय, परत सामान आणायचंय. जवळपास सगळ्याच गोष्टी रेडी झालेल्या आहेत. परत घरी जाऊ, काही सामान राहिले ते परत घरून इकडे घेऊन येऊ आणि गुरुजी पण येतील. तोपर्यंत नुसती धावपळ झाली, नुसती म्हणजे नुसती धावपळ. काही सुधारतच नाही सकाळपासून. फ्लो म्हणजे पाडव्याचा सण आला. तुम्हाला और तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप जास्त शुभेच्छा. परत एकदा हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. परत सामान घेऊन नवीन घराकडं. नमस्कार गुरुजी, खूपच वेळ लागला तुम्ही. जस्ट गुरुजी आलेत. विषय असा आहे की आमच्याकडे गॅस नाही, म्हणजे नवीन घरी गॅस नाही आहे, तर वास्तूसाठी करावं लागतं, काहीतरी करावं लागतं. एवढे काम आहेत बाई, सुधरतच नाही आज काही. पूजा वगैरे पण चालू झालेली आहे. थोडंसं सामान घरी विसरलं, जे की महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळं आता मी परत घरी चाललो आणि पूजेचं सामान घेऊन परत येतो. समर्पयामि नमोस्तुते स्वाहा. तर मंडळी, वास्तूची पूजा पण झाली, होमहवन सगळं व्यवस्थित पार पडलं. सगळ्याच गोष्टी व्यवस्थित पार पडल्या आणि खरं सांगायचं तर एक वेगळीच शांती फील होते. स्वतःच्या घरात पहिल्यांदा पूजा करणं किंवा आईवडिलांसोबत हा मुमेंट, हा एक्सपिरियन्स करणं, ही फिलिंग मी शब्दात एक्सप्लेन करू शकत नाही आहे. कारण आजचा दिवस एक सिम्पल होता, पण आयुष्यभर लक्षात राहणारा. तर हा व्लॉग इथेच एंड करतो. लवकरच नवीन घराचा व्लॉग घेऊन येणार आहे. तोपर्यंत
काळजी घ्या, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टेट. काय कळते की नाही काय चाललं.